नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 6. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 6. एकाने श्री रमण महर्षींना असा प्रश्न विचारला की मला हे जाणून घ्यायचे आहे की ज्ञानी कोणत्या दृष्टीने जगाकडे पाहतो. ज्ञानी कोणत्या दृष्टीने जगाकडे पाहतो. स्वबोधानंतर जगात त्याला रस वाटतो काय. स्वबोधानंतर जगात त्याला रस वाटतो काय. यावर महर्षी म्हणाले, तुम्ही कशाला त्याची इतकी काळजी करता. तुम्ही कशाला त्याची इतकी काळजी करता. प्रथम स्वला जाणा, मग जग जाणले काय किंवा न जाणले काय, काय फरक पडतो. गाढ निद्रेत आपण जग असण्याची किंवा जग नसण्याची फिकीर करतो काय. त्यामुळे तुमच्या स्वमध्ये काही फरक थोडाच पडतो. त्यामुळे तुमच्या असलेपणामध्ये काही फरक थोडाच पडतो. मग जागृत अवस्थेतच जगाची एवढी काळजी का करता. मग जागृत अवस्थेतच जगाची एवढी फिकीर का. म्हणून जग असले तरी आपण तेच व नसले तरी आपण तेच. यावर प्रश्नकर्ता म्हणाला, पण मग ज्ञानी व अज्ञानी यांच्या दृष्टीत कोणता फरक असतो. यावर महर्षी म्हणाले, अहो ज्ञानी जगाकडे आत्माकार वृत्तीने पाहतो. त्याच्या मुळाकडे त्याचे लक्ष असते. मग जग असो वा नसो. अज्ञानी आपल्या स्वरूपाला जाणत नाही. त्यामुळेच त्याला जगाची बाधा होते. सिनेमाच्या पडद्याप्रमाणे ज्ञानीची दृष्टी असते. दृश्ये येतात, दृश्ये जातात, कधी येत नाहीत आणि जातही नाहीत. पडद्याच्या ठिकाणी जशाच्या तसाच असतो. पडदा पडद्याच्या ठिकाणी जसाचा तसाच असतो. ज्ञानी माणसाच्या दृष्टीने स्वप्न, जागृत, सुषुप्ती या अवस्था अगदी सारख्याच असतात. फार तर आपण असे म्हणू शकतो की सर्व अवस्थात तो असतोच असतो. त्याचे असणे पण सर्व ठिकाणी सारखेच असते. किंवा असेही म्हणू शकतो की तो जागृत अवस्थेत असूनही स्वप्नावस्थेत पण असतो. कारण त्याला जग हे स्वप्नवतच वाटत असते. किंवा आपण असेही म्हणू शकतो की ज्ञानी सतत गाढ निद्रेतच असतो. कारण देह मन इत्यादीचे त्याला काहीच भान नसते. तो अलिप्त असतो म्हणून. प्रश्नकर्त्याने अजून एक प्रश्न विचारला, जर तुम्हाला एखादा किडा चावला तर वेदना होणार नाहीत काय. जर तुम्हाला एखादा किडा चावला तर वेदना होणार नाहीत का. महर्षी यावर हसून म्हणाले, निश्चित होतील. पण तेथे देहात्मबुद्धी नसेल. वेदना दुःख हा स्वचाच भाग वाटेल. वेदना दुःख हा स्वचाच एक भाग वाटेल. कारण स्व म्हणजे सर्व काही, सर्व काही म्हणजे सर्वच सर्व. वेदना दुःख हे सर्व सेल्फच आहेत. प्रश्नकर्ता म्हणाला, आम्ही पाहतो तुम्ही अनेक कामे करता. मग तुम्ही असे कसे म्हणू शकता की तुम्ही काहीच करत नाही म्हणून. महर्षी यावर म्हणाले, रेडिओ पाहिला ऐकला आहे ना तुम्ही. रेडिओ गातो बोलतो पण आत कुणीच नसतं. रेडिओ गातो बोलतो पण आज कुणीच नसतं. माझे तुमचे अस्तित्व हे आकाशाप्रमाणे निर्विकार आहे.
शरीर बोलते, कामे करते, पण माझ्या ठिकाणी कर्तृत्वाची भावना अजिबात उमटत नाही. लहान मूल आईच्या कुशीत झोपून रात्रभर दूध पिते, पण त्याला दूध पिले ही भावना नसते. तात्पर्य मी आहे किंवा असलेपणा हा प्रत्येकाचा अपरोक्षानुभव आहे. हाच सत्याचा सर्वात जवळचा आणि सगळ्यात मोठा असा पुरावा होय. लोक इंद्रिय ज्ञानाला भ्रमाने पुरावा मानतात. म्हणूनच मी आहे हेच परमसत्य व मी अमुक तमुक हे मिथ्या. मी आहे हे अगोदरचे आहे, टिकाऊ आहे, स्व आहे आणि सेल्फ आहे. आणि मी अमुक तमुक हे हंगामी आहे, अहम आहे, इगो आहे. तर मी आहे हेच परमसत्य व मी अमुक तमुक हे मिथ्या. याच अहमच्या मुळापासून, याच अहमचा मुळापासून शोध घ्या. मग कळेल की मन नावाची अशी स्वतंत्र वस्तू नाही. कोणताही विचार आला की लगेच मी विचार करतो, हा भ्रम मोडतो. मग मला पाहिजे, मला नको, मला वाटते इत्यादी अशा अहमवृत्तीचा कोलाहल किंवा गोंधळ माजतो. पण याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न जर केला तर कळते की अहमवृत्ती विरताच व मूळच्या शुद्ध असलेपणा समजतो. अशा प्रकारे सदा सर्वदा आपल्या असणेपणाचे भान जागृत ठेवणे म्हणजेच आत्मानुसंधान. अशा प्रकारे सदा सर्वदा आपल्या असणेपणाचे भान जागृत ठेवणे म्हणजेच आत्मानुसंधान. यापेक्षा सहज, सोपा आणि थेट मार्ग कोणताच नाही. यापेक्षा सहज, सोपा आणि थेट मार्ग कोणताच नाही. म्हणूनच रमण महर्षी याला महायोग असे म्हणतात. डायरेक्ट पाथ. असो. प्रश्नकर्ता विचारतो, मनाचे स्वरूप काय? मनाचे स्वरूप काय? महर्षी म्हणतात, अहम केंद्रित वृत्ती म्हणजेच मन. अहम केंद्रित वृत्ती म्हणजेच मन. वस्तुतः मन आणि अहम हे एकच आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही सर्व एकाचीच नावे आहेत. ही अहमवृत्ती येताच या सोबतच मी देह, मी मन इत्यादी वृत्ती येतात. प्रश्नकर्ता विचारतो, पण हे सर्व करत असताना इतर विचार व्यत्यय का आणतात? महर्षी म्हणाले, कुणाचे विचार व्यत्यय आणतात याच्याच मुळापर्यंत जा. कुणाला व्यत्यय येतो हे तपासा. विचार जातील, कारण अहमवृत्ती ही भासमान प्रवृत्तीची आहे, मूळची नाही. शोध घेताच ती विरते. हा शोध घेणे म्हणजे एखाद्या कुत्र्याने आपल्या मालकाचा त्याच्या त्याच्या अंगाच्या किंवा त्याच्या अंगावरील कपड्याच्या वासावरून शोध घेण्यासारखे आहे. आपण पूर्व भागामध्ये हा दृष्टांत वापरला आहे. एखाद्या कुत्र्याने आपल्या मालकाचा त्याच्या अंगाचा किंवा कपड्याच्या वासावरून शोध घेण्यासारखे आहे. आपला वास म्हणजे अहमवृत्ती. तोच वास पकडून आपल्याला असणेपणाच्या शोधाला निघायचे आहे. आपण पडद्यावर फक्त अंधारातच किंवा कमी प्रकाशात चित्रपट पाहू शकतो.
एकदम लख्ख प्रकाशात चित्रपट पाहता येत नाही. तसे असणेपणाकडे म्हणजे असणेपणाच्या लख्ख प्रकाशात लक्ष असले की विचार निष्प्रभ होतात. कारण आपल्याला पडद्यावर फक्त अंधारातच किंवा कमी प्रकाशातच आपण चित्रपट पाहू शकतो. पण त्याच पडद्यावर जर एकदम लख्ख प्रकाश असला आणि चित्रपटही चालू असला तर आपण चित्रपट पाहू शकत नाही. त्यावेळी चित्रपट हा निष्प्रभ होतो. त्यात जोर राहत नाही. प्रश्नकर्त्याने अजून प्रश्न विचारला, अहम नष्ट कसा करावा? महर्षी म्हणतात, प्रथम अहमला पकडा तर खरे. पण शोध घेतला तर अहम सापडतच नाही. कारण तो भासवान आहे. मग नष्ट करण्याचा प्रश्नच नाही. मग त्याला नष्ट कसे करायचे? हा प्रयत्न सुद्धा व्यर्थ होय. हा प्रश्न कोण विचारत आहे? त्याला प्रथम पकडा. हाच एकमेव अहम नष्ट करण्याचा राजमार्ग आहे. त्याला मारणे वगैरे काहीच करावे लागत नाही. तुम्ही अहमचा शोध घ्या, मग समजेल की अरे असे काहीच नाही. हाच अहमला नष्ट करण्याचा राजमार्ग आहे. दोन विचारातील सूक्ष्म अंतराकडे लक्ष ठेवा. एक विचार संपला, पण अजून दुसरा आला नाही. या गॅपकडे, या फटीकडे लक्ष ठेवा. एखादा कीटक पानावरून जाताना एका पानावरून दुसऱ्या पानावर अलगद चढतो, त्याप्रमाणे. सारांश, विचार मार्ग म्हणजे योग वैशिष्ट्यातील विचारणा. हाच मार्ग आणि हेच ध्येय. आत्मविचाराव्यतिरिक्त अहमला नष्ट करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एखाद्या चोराला पोलीस समजून चोर पकडण्याचे काम त्याला दिल्यासारखे होईल. प्रश्न, तुम्ही स्वतःचा शोध घ्या. मी कोण आहे याच्या मुळापर्यंत जा, असे तुम्ही म्हणता. पण याचा नक्की अर्थ काय? महर्षी म्हणाले, तुम्ही सध्या स्वतःला विचार किंवा मन असे समजता. म्हणूनच तुम्ही म्हणजे मन आणि मन म्हणजे विचार हे स्पष्ट आहे. प्रत्येक विचाराच्या मागे मी विचार करणारा अशी एक भ्रांती असते. प्रत्येक विचाराच्या मागे मी विचार करणारा अशी एक भ्रांती असते. आणि वस्तुतः विचार आणि विचारक हे एकच असतात. थिंकर इज द थॉट म्हणजे केवळ विचारच असतात. याच गोष्टीला पकडून राहा. जेव्हा तुम्ही मी कोण याचा योग्य त्या कळकळीने शोध घ्याल, तेव्हा आणि तेव्हाच अंतरंगातून आपोआप याचे उत्तर एक नवीन गोष्ट म्हणजे शुद्ध अहम, त्यालाच केवळ जाणीव, केवळ आपण आहो, असे तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. प्रश्न, पण महाराज असे निदर्शनाला आले आहे की विचार तर एकामागून एक येतच राहतात व आपण म्हणता की प्रत्येक विचाराला नाकारा. हे कसे काय? महर्षी म्हणाले, मी कोणत्याही विचाराला पकडा किंवा सोडा
असे म्हणत नाही. विचाराकडे लक्ष देऊ नका म्हणजे स्वीकार करू नका व नकार पण देऊ नका. फक्त अहमवृत्तीकडे पहा म्हणजे अहमवृत्तीचे जे मूळ म्हणजे तुमचे शुद्ध असणे हे आपोआप समोर येईल. फक्त शोधा आणि या शोधाविषयी कळकळ ठेवा. मग विचाराविषयी काहीच करायची गरजच वाटणार नाही. कदाचित एखाद्याला प्रथम काही गरज वाटेल, पण पुढे काहीही करावे लागणार नाही. केवळ आपल्या असणेपणाचेच भान ठेवावे लागेल इतकेच पुरेसे आहे. अहमवृत्तीच्या मुळापर्यंत जाण्याची कळकळ ठेवावी लागेल. अहमवृत्तीच्या मुळापर्यंत जाण्याची कळकळ ठेवावी लागेल. गाढ झोपेतून उठताच व अजून पूर्ण जागृती आली नाही. गाढ झोपेतून उठताच व अजून पूर्ण जागृती आली नाही म्हणजे जगाचे भान अजून यायचे आहे. अशा क्षणी, अशा नेमक्या क्षणी आपले शुद्ध असणे पूर्णपणे नाही पण क्षणभर का होईना लक्षात येतेच येते. गाढ झोपेतून उठताच व अजून पूर्ण जागृती आली नाही म्हणजे जगाचे भान अजून यायचे आहे. अशा क्षणी, त्याच नेमक्या क्षणी आपले शुद्ध असणे पूर्णपणे नाही पण क्षणभर का होईना लक्षात येतेच येते. प्रश्न: यासाठी जंगलात, वनात, एकांतात राहावे काय? महर्षी म्हणाले, त्याची अजिबात गरज नाही. 1-2 तास अंतर्मुख राहा. हळूहळू दिवसभर तोच संस्कार मनात घोळत राहील. अहम पासून मुक्ती हीच खरी संन्यासावस्था होय. अहम पासून मुक्ती हीच खरी संन्यासावस्था होय. अहमवृत्ती हा भ्रम आहे. अहमवृत्ती हा भ्रम आहे. प्रत्येक विचाराच्या मागे मी विचार करणारा अशी एक भ्रांती असते. तेच समजून घ्यावे लागेल. जसे अंधारात झाडाचे खोड मनुष्यासारखे दिसते, जवळ जाऊन पाहतात सत्य कळते की अरे इथे काहीच नाही, हे तर केवळ लाकडाचे खोड. जुन्या काळी लग्ने 4-4 दिवस चालत, जेवणावळी सारख्या होत. एखादा घुसखोर हा सन्माननीय पाहुणाच आहे असे समजल्यामुळे त्याचा बराच आदर सत्कार त्या लग्नघरी होई. वर पक्षाकडचा कोणी बळा माणूस म्हणून त्याची योग्य सरबराही ठेवल्या जाई. पण जेव्हा त्याचे बिंग बाहेर पडे, जेव्हा त्याचे बिंग फुटे, तेव्हा त्याला पळून जाण्याशिवाय काहीच मार्ग नाही. तसेच या अहमचे आहे. त्याच्या मुळापर्यंत जा. म्हणजे तो घुसखोर लाजून आपोआप कुठल्या कुठे निघून जाईल असे समजा. प्रश्न: पण मला तर मी कोण आहे याचा शोध घेता घेता झोपच खाते बुवा, काय करावं? महर्षी म्हणतात, दिवसभर थोडीच तुम्ही झोपता. झोपायचे वाटले तर खुशाल झोपा, पण जोपर्यंत जागे आहात तोपर्यंत मी कोण आहे याकडे सतत लक्ष ठेवा. झोपेतही तुमची साधना आपोआप सुरू राहील. काही काळजी करू नका. प्रश्न: तुमच्या या विचार मार्गामुळे म्हणजे सेल्फ इन्क्वायरीमुळे मला शांती मिळेल की नाही याची मला खरंच शंका वाटते. तुमच्या या विचार मार्गामुळे सेल्फ इन्क्वायरीमुळे मला शांती मिळेल की नाही याचीच शंका वाटते. महर्षी म्हणाले, अहो, शांती हा तुमचा सहज स्वभाव आहे. इथे मनच मनाच्या आड येते, हे तुम्ही लक्षात घ्या. मनाचा शोध घ्या,
मन म्हणजे विचार, दुसरे काही नाही. पण मनोलय व मनोनाश यातील फरक मात्र तुम्ही लक्षात ठेवा. मनोलयालाच स्वरूपावस्था चुकीने समजल्या जाते. एका योग्याने गंगा नदीच्या काठी खूप साधना केली. त्याला वाटलं की आपण पोहोचलो, आपण एनलायटेंड झालो. एक दिवस साधनेला बसताना त्याला तहान लागली. त्याने शिष्याला पाणी आणायला सांगितले. शिष्य पाणी घेऊन येण्याच्या आतच या योग्याला समाधी लागली. बरेच वर्षे उलटली. काही वर्षानंतर तो समाधीतून बाहेर आला व पाणी पाणी म्हणू लागला. पण आता न तो शिष्य राहिला, न ते जंगल राहिलं, आणि गंगेनेही आपला प्रवाह बदलून ती दूरवरून वाहत राहिली. याला म्हणतात मनोलय. प्रश्न: पण याविषयी माझ्या मनात सारखे संशय राहतात, ते का? महर्षी म्हणाले, कोणाला संशय आहेत याचाच शोध घ्या, याच्याच मुळापर्यंत जा. परत प्रश्न: मी अहम ब्रह्मास्मी यावर ध्यान करू का? त्याची खरंच काही जरुरी आहे का? महर्षी म्हणाले, शास्त्रात असे काहीही नाही, काहीही गरज नाही. कारण आपण आहो याची प्रत्यक्ष अपरोक्षानुभूती प्रत्येकालाच आहे. आपण आहो याची प्रत्यक्ष अपरोक्षानुभूती प्रत्येकालाच आहे. फक्त हेच जाणा. असणेपणाकडेच लक्ष ठेवा. आपल्याला फक्त इतकेच करायचे आहे. हीच सहज आणि थेट अशा प्रकारची पद्धत आहे. प्रश्न: मी कोण आहे असा शोध न घेता मी ब्रह्म आहे याचेच चिंतन केले तर चालणार नाहीत का? मी कोण आहे असा शोध न घेता मी ब्रह्म आहे याचेच चिंतन केलेले चालणार नाही का? महर्षी यावर म्हणतात, कोण ब्रह्म आहे हे प्रथम शोधा. ध्यान चिंतन शेवटी कल्पनेचेच खेळ आहेत. पण शोध घेणे हे फार खोलवर आणि प्रामाणिक अशा प्रकारचे असते. पण शोध घेणे हे म्हणजे खरा शोध, कळकळीने शोध घेणे, हे फार खोलवर आणि प्रामाणिक असे असते. मन बुद्धीला तुमच्या असण्यामुळेच अस्तित्व आहे, नाहीतर ते कवडी मोलाचेही नाही, किंबहुना नाहीच. म्हणून ध्यान मार्ग आणि विचारणा मार्ग यात मूलभूत फरक आहे. मनाची एक अडचण असते, त्याला काहीतरी थेअरी पाहिजे असते, जी प्रथम त्याचे समाधान करेल. आणि सर्व काही ठीकठाक असेल तरच तो पुढे पाऊल टाकतो, आणि सर्व काही ठीकठाक असेल तरच ते पुढे पाऊल टाकते. पण मी आहे या स्वानुभवात, आपल्या असणेपणाविषयीच्या जाणीवेत मात्र पुरावा, साक्ष इत्यादी थेअरी इत्यादीची काहीच गरज नाही, काहीच किंमत नाही. कारण तुम्ही आहा म्हणजे आहा बस, आणि अहमवृत्ती पण तुम्ही आहा म्हणून तर आहे, हेच तुम्ही तपासा आणि याचाच शोध घ्या. अहमवृत्तीच्या मुळापर्यंत जा, म्हणजे हे सर्व आपोआप कळेल. प्रश्न: तुमची पद्धत डायरेक्ट आहे यात वाद नाही, पण कठीण वाटते. कशी सुरुवात करावी हे काही कळत नाही. मी कोण आहे असा नुसता जप करणे पण व्यर्थ आहे असे तुम्ही म्हणता. यामुळे उलट
मनाला ग्लानी येते असे तुमचे म्हणणे आहे. महर्षी म्हणतात, अहो उलट ही सोपी आणि डायरेक्ट पद्धत आहे. तुम्ही विचारता कुठून सुरुवात करावी, कशी सुरुवात करावी, पण तुम्हीच सुरुवातीला आहात आणि शेवटपर्यंत तुम्हीच आहात. तुम्हीच इथे, तुमचे असणे मात्र दुसरीकडे असा काही प्रकार आहे का? व आता तिथे पोहोचायचे तर मी काय करू, हे काय विचारणे झाले? दुसऱ्या इतर पद्धतीत काहीतरी करावे लागते म्हणजे करता येतो व तोच प्रश्न येतो, हा करता कोण? म्हणून शेवटी मी कोण आहे याचा शोध घेणे हे आलेच. तुम्ही म्हणता सुरुवात कशी करावी, काहीतरी पॉझिटिव्ह पाहिजे, पण तुमचे असलेपणच सदाचेच आहे. हे पॉझिटिव्ह नाही का? शरीर मन नसले तरी तुमचे असलेपण आहे म्हणजे आहेच. गाढ निद्रेत तुम्ही शरीर मन इत्यादी शिवाय पण असणेपणाच्या स्वरूपात असताच की. पण आपण स्वतःला केवळ शरीर मन इत्यादी समजतो, त्यामुळे मात्र सर्व घोटाळा होतो. आपण हीच विपरीत समजूत टाकायला हवी. आपण हीच विपरीत समजूत टाकायला हवी, म्हणजे मी कोण आहे याच्या मुळाचा शोध लागेल. मग कळेल की आपले असणेपण हे सदाचेच आहे, नित्यप्राप्त आहे, सहज आहे व आपल्या मीचे शुद्ध स्वरूप, मीचे मूळ हे पण तेच आहे. प्रश्न, मग हे सर्व कसे करावे याचा काहीतरी मार्ग सांगा. मग हे सर्व कसे करावे याचा काहीतरी मार्ग सांगा. महर्षी म्हणाले, आता जे सांगितले तसेच करा, हाच मार्ग. मग सर्व आपोआप ठीक होईल. एखादी गोष्ट ऑब्जेक्टिव्ह असेल तर सांगता येईल. सब्जेक्टिव्ह विषयी कसे काय बोलणार, कसे काय सांगणार, हे तुमचे तुमच्यातच आहे. त्यामुळे मार्ग वगैरे काही इथे नाही. प्रश्न, पण मला काहीच कळत नाही. महर्षी म्हणाले, काय तुम्हाला तुमचे असणे पण कळत नाही? महर्षी म्हणाले, काय तुम्हाला तुमचे असणे पण कळत नाही? मी आहे हा पण प्रत्यक्ष अनुभव नाही काय? माणसाला जर पाहता येत असेल तर डोळे आहेत हे नक्की. मग ते शरीराच्या कुठल्याही ठिकाणी असोत ना. मग ते शरीराच्या कुठल्याही ठिकाणी असोत ना. प्रश्न, अहम जर भ्रामक आहे तर हा भ्रम कोण टाकतो आणि कोणाला होतो? महर्षी म्हणाले, मीच या भ्रमाचा त्याग करून मी अशा बोध शुद्ध रूपाने उरतो. हीच तर एक विशेष विरोधाभासी गोष्ट स्वस्वरूपाच्या अनुभवात असते. प्रश्न, तुम्ही कधी कधी पूर्ण समर्पण व मीचा शोध या दोन्ही गोष्टी एकच आहे म्हणता, ते कसे काय बुवा? महर्षी म्हणाले, मी कोण याच्या शोधा इतकी प्रभावी गोष्ट आहे ती म्हणजे पूर्ण शरणागती. मी कोण याच्या शोधा इतकीच प्रभावी गोष्ट आहे ती म्हणजे पूर्ण शरणागती. स्वतःला वेगळे न समजता, म्हणजे आपल्या मर्जीप्रमाणे न वागता संपूर्ण समर्पणात्मक भावाने राहणे, हेच या पूर्ण शरणागतीचे रहस्य आहे. प्रश्न, संपूर्ण शरणागतीनंतर मनाचे काय होते? महर्षी यांनी फार चतुर उत्तर दिले. महर्षी म्हणाले, संपूर्ण शरणागती म्हटल्यावर हा प्रश्न तरी येतो काय? संपूर्ण शरणागती म्हटल्यावर हा प्रश्न तरी येतो काय? आणि तुम्ही कोण शरणागत होणारे? तुम्ही प्रथम हा भ्रम जोपासला की मी वेगळा आणि स्वतंत्र, आणि मग आता मी संपूर्ण शरणागती करतो असेच आहे ना. पण ही भावना शरणागतीची नव्हे. साखरेच्या गणपतीला साखरेचाच नैवेद्य दाखवण्याला संपूर्ण शरणागती असे म्हणतात.
तुमचे शरीर, मन इत्यादी तुमचे कुठे आहे? मुळात तर ते त्याचेच आहे. नमस्कार.